लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। जुलैचा 1,500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। रक्षाबंधन सणापूर्वीच पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून ही योजना चालवली जाते। या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांकडून जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहिली जात होती। त्यांना 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्यानं लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे। रक्षाबंधनाचं हे गिफ्ट म्हणावं लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये रक्षाबंधन सणापूर्वीच खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली। आमच्या हातावर राखी बांधण्यासाठी हजारो बहिणी इथं जमलेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपल्यासारख्या बहिणी आम्हाला मिळाल्या। गेल्या 3 दिवसामध्ये 1 कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारकडून आतापर्यंत 3,000 कोटींचं वाटप झालं आणि 3,000 कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। आता मला सांगा, इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले? भरपूर हात वरती झालेले आहे। खरं म्हणजे मी नेहमी सांगतो, माझी सख्खी लाडकी बहीण एक आहे, पण आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम लाखो करोडो बहिणी मला भेटल्या। त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांना ऐकून घेता आलं, त्यांना समजता आलं, समजून घेता आलं। कारण 15 ऑगस्ट मी माझ्या बहिणींच्या सोबत साजरा केला तेव्हा अनेक बहिणींनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम जो आहे हा अतिशय या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय असा कार्यक्रम, मी म्हणेल सुपर डुपर हिट झालेला हा कार्यक्रम म्हणजे माझ्या ताईंचा, माझ्या बहिणींचा हा कार्यक्रम। आणि म्हणून ताई कष्ट करते, ताई घर सांभाळते आणि माझी ताई त्याग करते, माझी ताई शेतात राबते आणि या सगळ्याची जाणीव मला आहे, आम्हाला सगळ्यांना आहे। आणि म्हणूनच तुमच्यासाठी हक्काचे भाऊ तुमचे जे आहेत ते इथं आलेत आणि म्हणून व्यासपीठावर माझे भाऊ आहेत, या ठिकाणी एक माझी बहीण पण आहे। सगळ्या माता भगिनींना रक्षाबंधनाच्या उद्याच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करतो। ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचे आधार सीडिंग वगैरे झालं, काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील। कारण आपल्यासाठी आम्ही थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये 35,000 कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेली आहे। कारण ही योजना काही एका दिवसात झाली नाही। आम्ही जेव्हा देवेंद्रजी आणि आम्ही दोघं सरकारमध्ये आलो, पहिले आम्ही दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून, पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला। मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, युवक आहेत, माझे लाडके भाऊ पण आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्यांसाठी योजना आणण्याचा आम्ही विचार केला। आणि त्यावेळेस देवेंद्रजी अर्थमंत्री होते, त्यांना मी म्हणालो या योजना आपल्याला अशा करायच्या आहेत। त्यावेळेस शिंदे साहेब चिंता करू नका, तुम्ही योजना सुचवा, पैसे देण्याचं काम मी करणार। आणि त्यानंतर काम सुरू झालं, नंतर अजितदादा आले आणि आम्हाला एक तिसरा सहकारी भेटला आणि त्यानंतर ही ताकद आणखी वाढली। विरोधक आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडेल, रोज महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून एकदा म्हणाले नंतर मुख्यमंत्री बदलणार, पण काय सरकार बदललं नाही, सरकार मजबूत होत गेलं। आणि म्हणून तर सरकार मजबूतीने काम करतंय, म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज 1,500 रुपये, 3,000 रुपये आज जमा होत आहेत। याचा समाधान
याचा आनंद आम्हाला आहे. खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हे मी देखील एका शेतकरी कुटुंबातला आलोय. मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला एक मुख्यमंत्री, हा आपल्या परिवारातला मुख्यमंत्री आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले आम्ही लोक नाही आहोत. आणि म्हणून जे पैशाच्या राशीमध्ये लोळणाऱ्यांना या 1,500 आणि 3,000ची काय किंमत कळणार. आणि म्हणून ही किंमत जी आहे, ही किंमत माझ्या या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या लाडक्या बहिणींनी त्याची किंमत आहे. आणि म्हणूनच आज ही योजना आपल्या सहकार्यामुळे, आपल्या आशीर्वादामुळे यशस्वी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही आता 1,500 रुपयाने ही योजना सुरू केलेली आहे. पुढे सरकारची ताकद वाढली, कारण महाराष्ट्र एक बलवान राज्य आहे. या देशामध्ये महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प सुरू आहेत की हे राज्य देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं राज्य आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं राज्य आहे. म्हणून आता आम्ही 1,500ची योजना केली आहे. पण जसं आमच्या सरकारचं ताकद वाढेल आपल्या आशीर्वादाने, या 1,500चे 2,500 होतील. आणखी ताकद वाढली 2,000 होतील. आणखी तुम्ही बळ दिलं 2.25 होतील, 2.5 होतील, 3,000 होतील. किंवा 3,000पेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे. इथं दानत लागते, इथं देणारे हात लागतात, घेणारे नाही. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल, तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्हाला फक्त तुम्हाला 1,500 देऊन थांबायचं नाही. महिला बचत गट असेल, यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल, महिला बाल कल्याणच्या योजना असतील, स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील, इतर ज्या काही योजना आहेत, या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभा आम्हाला करायचं आहे. आज मला आठवतंय, महिला बचत गट जेव्हा लोन घेतात, कर्ज घेतात, तर 100% कर्जाची परतफेड करतात. असा एकमेव वर्ग हा माझ्या महिला भगिनींचा आहे. आणि म्हणून आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे. आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे. आणि हे आमचा संकल्प आणि उद्देश आहे. लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी आता गोड ही बातमी आहे. कारण रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी हप्ता वितरित केला जाईल असे आधीच सांगण्यात आलेले होते. आणि फायनली आता जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासूनच वितरणाला सुरुवात झालेली आहे. बहुतेक बहिणींना मेसेज सुद्धा आलेले असेल आणि काही बहिणींनी पैसे काढून सुद्धा टाकलेले असते. तर लाडक्या बहिणींना सांगण्यात येत होतं की 3,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. परंतु सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता वितरित केलेला आहे. 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहे. आणि अजून 1,500 जुलै महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचे 1,500 सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. आता 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजेच रक्षाबंधनाच्या निमित्त, रक्षाबंधनाच्या पूर्वीच ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. या प्रोसेसला थोडी वेळ लागते. या कारणाने आधी जुलै हप्ता देण्यात आला, त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा वितरित करणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना ओवाळणी द्यायची होती आणि रक्षाबंधनाची 3,000 रुपयाची ही सर्वात मोठी ओवाळणी लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती हे जमा होत आहे. यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्याने लाडक्या बहिणी अतिशय खुश आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट सुद्धा आहे.